आता आपण कुशावर्त तलावाजवळ आहोत। समोर आपल्याला कुशावर्ताचं मंदिर दिसतंय। इथून ते अंदाजे इथपर्यंत इतकी भरीव अशी तटबंदी या कुशावर्त तलावाला महाराजांनी बांधून दिलेली आहे। कारण ह्या कुशावर्त तलावाचा वापर शक्यतो ब्राह्मणांसाठी म्हणजेच आपल्या पंतप्रतिनिधींसाठी केला जात असावा, कारण इथेच त्यांचे सगळे अष्टप्रधानांचे वाडे आहेत। आणि आप्पा परब यांच्या मते हा जो मागचा जो वाडा आहे तो सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा आहे। कारण तुम्हाला सांगितलं की ते एक स्वतः मांसाहारी होते, क्षत्रिय समाजातले होते, म्हणून त्यांना तो वाडा वेगळा बांधलेला आहे। आता या कुशावर्त तलावाची आपण खालून रचना बघूया की ती कशा प्रकारे केलेली आहे। जर कुशावर्त तलावाचं जर गाळ काढायचा असेल तर त्या गाळ काढण्यासाठी या रचनेचा वापर केला जातो। आतमध्ये पूर्णपणे ती भरीव आहे आणि हा सरळ गाळ बाहेर येण्यासाठी इथं वापर केला आहे। गोमुख तुम्हाला पाहायला मिळतं आणि ही पूर्णपणे अशी अभेद्य अशी तटबंदी आता सध्या पुरातत्व खात्यातर्फे याचं काम झालेलं आहे।